हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग. तर संध्याकाळचं बेसिक आपलं जे रुटीन आहे तर ते रुटीन मी आता करते. म्हणजे ऑफिसवरून आले आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता स्वयंपाक करणार आहे. आणि इथे आलेली आहे मायशू. मायशू हॅपी बर्थडे करू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मायशू. तर अशी मायशू हॅपी बर्थडे करते. तर हॅपी बर्थडे मायशू, हॅपी बर्थडे. तर मायशू छान होतं. बाबांनी घेतलेला घोडा खेळत होती तर मी तुम्हाला दाखवते. आणि तर आज नो मायशू, नो 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 करो, नो 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 करो, नो 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 करो. नो नो कैसे करती मायशू? नो नो, नहीं नहीं नहीं, कैसे करती? नो नो मायशू, मायशू नो नो कैसा करती? बता मायशू नो नो कैसा करती? नो नो मम्मा, मम्मा नो नो कर. तर ऑफिसवरून आणि आता आवडणार आहे संध्याकाळचं जेवण. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक छान रेसिपी. म्हणजे मी जी की सॉफ्टीच्या टिफिनसाठी करते, टिफिन रेसिपी आहे ती आज. तर ती मी बनवणार आहे मायशूसाठी. तर पॅनकेक्स बनवणार आहे छोटे, आणि ते मी कशा प्रकारे बनवणार आहे तर ते मी आज तुमच्यासोबत म्हणजे शेअर करूया. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि आपण छान अशी पॅनकेकची रेसिपी बघूया, जी की मायशू पण आवडीने खाते आणि सॉफ्टी पण आवडीने खाते. तर चला, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. इथे मायशू लाडात आली आता माझ्या. तर चला, स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. हॅलो गाईज. तर जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणले होते की मी बनवायला जाणार होते पॅनकेक, बट तो माझा प्लॅन झालेला आहे फ्लॉप. कारण मी आत्ता नाही बनवणार आहे, उद्या सकाळी सॉफ्टीच्या टिफिनसाठी बनवणार आहे. सॉफ्टी म्हणली मम्मी मला आत्ता नको, मला टिफिनसाठी दे. त्याच्यामुळे मी रेसिपी शेअर करणार आहे बट उद्या. कैसे चलता दिका दिका. माऊ घोड़ा कैसा दिखा? माऊ घोड़ा कैसे चलता? माऊ घोड़े को चला, चलो घोड़े पे चलेंगे. चलो हॉर्स राइडिंग करो, हॉर्स राइडिंग, हॉर्स राइडिंग. चलो हॉर्स राइडिंग करो मायशू, हॉर्स राइडिंग करो. धड़क करो. Bingung mau dia nih siapa?
मावशीचा हेअर कट होणार आहे, टकला होणार आहे मावशीचा टकला. आम्ही केलेला आहे मावशीचा हेअर कट. मावशी रडलेली आहे खूप. आता आपण बघूया मम्मींची रिॲक्शन. त्यांना माहित नाही आम्ही हेअर कट करायला गेलो. यस. नहीं बंद था उसका दुकान. सच मेरा रोया कितना बच्चा क्या रही थी क्या? आंदो जरा अच्छे वाली है, इसके भी मेरे को टकला करने का है. आमचा शाकाल का वास्तव मधला कोण? संजू. वास्तव में काय संजू? नहीं वो टकला था ना वो. अग्निपथ मधला कांचा शेट. ओ कांचा शेट, कांचा शेट. पिक्चर में के सॉफ्टी तेरे को कैसा लगा? शाकाल तेरा भी करने का बेटा. सॉफ्टी का भी फर्स्ट बर्थडे हो गया, बट टक्कल करते थे, बाल कटे थे, है कि नहीं? अभी मायशू का भी बाल अच्छे आएंगे टकला करने का. मी मम्मीला व्हिडिओ कॉल. आता मम्मी उचलती का नाही काय माहिती. हॅलो, इधर आओ. हॅलो, काय झोपलीस? तुला एक गंमत दाखवायची आहे. छान दिसते. आणि आज छान आम्ही मावशीचा हेअरकट केलेला आहे. हेअरकट म्हणजे पूर्ण झिरो मशीन मारलेली आहे तिच्या हेअरकटवर. टक्कल केलेला आहे तिचा. का तर केसांची ग्रोथ छान होण्यासाठी तिच्या. तर असं आम्ही छान तिचं हेअरकट केला आणि सगळ्यांची रिॲक्शन बघितली. मम्मीची रिॲक्शन बघितली. मम्मीला वगैरे मी बोलले होते आधी की आम्ही करणार आहे म्हणून, त्यामुळे त्यांना थोडीशी आयडिया होती. तर छान दिसते. पण असं आम्ही मावशीचा हेअरकट केला. खूप रडत होती, खूप जास्त रडत होती. ती थर्ड टाईम आहे मावशीचा टक्कल करण्याची. आणि आम्ही ठरवलेलं सॉफ्टीचा पण ह्या आधी आम्ही फर्स्ट 1 वर्षाचा बर्थडे झाल्यानंतर केला होता, तसंच मावशीचा पण केलेला आहे टक्कल. आणि छान दिसते ती, गोड दिसते. मगाच्या क्लिपमध्ये छान ती केस होती. मगाच्या क्लिपमध्ये तिची छान केस होती आणि आत्ताच्या आता क्लिपमध्ये आहे. तर ती छान असा तिचा टक्कल केलेला आहे. केसांची ग्रोथ छान होते. कंटिन्युअसली जरा तिच्या केसांवर हे केलं. तिची केस खूप सिल्की होती, त्याच्यामुळं आम्ही असा डिसिजन घेतला की तिचा टक्कल करावं. त्याच्यामुळे आम्ही केलेला आहे छान असा तिचा टक्कल. आणि खूप गोड दिसते. बट ती येतील लवकरच, केस येतील तिला. आजचा व्लॉग मावशीच्या केसांबद्दल झालेला आहे, म्हणजे मावशीचा टक्कल. तर तर मायशो तर छान मी स्वयंपाक केला. स्वयंपाकमध्ये कांद्याच्या पातीची भाजी केली. सोपी अशी पद्धत दाखवली मी. कांद्याची पातीची भाजी शेंगदाण्याचा कूट टाकून. आणि वराडी ठेचा केला. तो पण नक्की ट्राय करा, खूप छान झाला होता. कसं झाला ठेचा? कॅमेऱ्यात नाही येणार पण असं सांगणार ना, कारण छान नव्हता झाला, टेस्टी नव्हता झाला होता, पण हे होतं खतरनाक. बापरे, तिखट लागला त्याला. खूप कमी तिखट खाणारे लोक आहेत, त्यामुळे टेस्ट छान होती, पण मस्त झालता. तर रिव्ह्यू देंगे अपना. तर आज कांद्याची पात आणि वराडी ठेचा असा छान बेत केला होता. खूप छान झालता ठेचा आणि टेस्ट पण खूप छान लागत होती. नक्की तुम्ही दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा.
आणि वऱ्हाडी ठेचा खूप सोपा आहे, खूप इझी आहे. तुम्ही लाल मिरच्याच्या ऐवजी जो बेडग्या मिरची वगैरे येतात त्याही वापरू शकता. आणि जर स्पायसी नको असेल तुम्हाला जास्त तर, आणि त्याचबरोबर जर तुम्हाला खूप स्पायसी नको असेल तर तुम्ही त्यातल्या बिया काढून पण तसाही वापरू शकता. तर असं छान असा मी 2 रेसिपी शेअर केल्या आज तुमच्यासोबत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मायशीचं टक्कल. तर हा होता माझा आजचा व्लॉग. हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटते तुम्हाला एक नवीन व्लॉगमध्ये. उद्या मी सॉफ्टीला टिफिनला करणारे पॅनकेक, तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन उद्या टिफिनसाठीची. आणि चला हा व्लॉग मी थांबवते इथेच आणि भेटते तुम्हाला एक नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.